एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील द्वारका परिसर येथे अंडरपासच्या कामाला सुरुवात झाली आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात असला तरी स्थानिक व्यावसायिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतोय। स्वातंत्र्यानंतर 1950 पासून या भागात बांधकाम साहित्य, प्लायवूड, फर्निचर, लाकूडकाम आणि हार्डवेअरचे व्यवसाय सुरू आहेत। मात्र कामापूर्वी केवळ 2 ते 3 दिवस आधी सूचना देण्यात आली। व्यावसायिकांना किमान 2 ते 3 महिन्यांची पूर्वसूचना द्यायला हवी होती। या परिसरातील सुमारे 200 ते 300 दुकानांमधील अंदाजे 700 ते 800 कामगारांवर बेरोजगारीचं संकट ओढावलंय। अडकलेला माल आणि घटलेली ग्राहक वर्दळ यामुळे आर्थिक नुकसान वाढतंय। विकासाला विरोध नसल्याचं स्पष्ट करत योग्य नियोजन करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली असून सरकारनं तातडीनं यावर तोडगा काढावा अशी विनंती करण्यात येत आहे। साधारणपणे स्वातंत्र्यानंतर 1950 सालापासून इथं व्यावसायिक व्यवसाय करत आहे द्वारका परिसरमध्ये। आणि बिल्डिंग मटेरियल, प्लायवूड, फर्निचर, वुडन इंडस्ट्री आणि हार्डवेअरचे व्यावसायिक इथं व्यवसाय करतात। आता द्वारका परिसरामध्ये एवढं वर्दळीचं कमर्शियल ॲक्टिव्हिटी होत असताना इथं अचानकपणे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं कामं सुरू केल्यामुळं सगळ्या व्यावसायिकांचे व्यवसाय एकदम ठप्प पडलेले आहेत। आणि एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करत असताना आम्ही व्यावसायिक लोक सिटीचं, शहराचं डेव्हलपमेंट होण्याच्या अगेन्स्टमध्ये नाहीत, पण एवढं मोठं जर इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हाती घेताना एक साधारण 2 ते 3 दिवसाचीच फक्त मुदत देण्यात आली होती। या कामासाठी कमीत कमी 2-3 महिन्यापूर्वी इंटिमेशन देणं गरजेचं होतं, जेणेकरून व्यावसायिकांना एक पर्यायी व्यवस्था उभं करण्यामध्ये थोडंसं मदतरूप झालं असतं। आता एवढे व्यावसायिक आहेत, सगळ्यांनी फॅक्टरीमधून प्लायवूड, बिल्डिंग मटेरियल, सिमेंट, फर्निचर हे सगळं मागून ठेवले असल्यामुळं आणि आज परिस्थिती अशी आहे की कोणी कस्टमर इथं येऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांचे व्यवसाय ठप्प पडले। त्यांच्यामुळे त्या व्यावसायिकांवर एक फार मोठा आर्थिक बोजा येऊन पडलाय। त्यानुसार एवढे व्यावसायिक असताना कमीत कमी 200 ते 300 इथं व्यावसायिक असल्यामुळं सगळ्या व्यावसायिकांकडं कमीत कमी 2 ते 3 याप्रमाणे लेबर असतात। म्हणजे त्या अनुसार 750 ते 800 लोक इथं काम करतात। त्या सगळ्यांवर आज बेरोजगारीचा काळे ढीग त्याच्यावर येऊन बसलेले आहेत। यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना करावी अशी विनंती।